एक आईची स्थिती आणि एका लेखकाची आणि एका दिग्दर्शकाची स्थिती एकसारखीच असते की आपण एक मूल वाढवतो आणि ते वेगळंच होतं. ही लेखकाची स्थिती जी अनेक आयांना फेस करावी लागते की अरे चा असं कसं झालं. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच आपल्या भेटीला येत आहे उत्तर हा सिनेमा आणि त्या उत्तरच्या निमित्ताने अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायला माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री, एव्हरग्रीन अभिनेत्री खरं तर म्हटलं पाहिजे, रेणुकाताई शहाणे आणि लेखक दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन. नमस्कार. 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 कसे आहात दोघं जण? एकदम छान, मस्त. कसं सुरू आहे प्रमोशन? जोरदार, उत्तराच्या प्रतीक्षेत. बरं, दोघांचं अभिनंदन करायचंय मला, कारण का पुन्हा एकदा एक नवीन सिनेमा आणि नवीन भूमिका वाटायला आलेली आहे आणि आय एम शुअर की ते कमालच असणार आहे. आणि दिग्दर्शक म्हणून हा पहिला सिनेमा आहे आणि खूप प्रश्न आहेत माझ्याकडे, जो मला खूप उत्तर ऐकायचे तुमच्याकडून. पण दोघांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. थँक्यू. उत्तरची कथा साधारण कशी सुरुवात झाली आणि त्यावेळेला प्रश्न काय काय मनात आले होते आणि मग त्याचं उत्तर कसं मिळालं? नाही, त्याची कथा अशी सुरू झाली की आई जी रेसिपी करते ती रेसिपी डॉक्युमेंट करता येईल का, कारण समजा ती काही दिवस समजा बाहेर गेली तर मग आपल्याला समजा तिच्या हातचं खायचं असेल तर कसं खायचं, असा प्रश्न सुरू झाला. आणि तिथून ते सुरू झालं, कारण आईचं आयुष्य आपण डॉक्युमेंट करून ठेवत नाही. म्हणजे बऱ्याच फोटोमध्ये पण आपण बघतो की आई थोडी मागे असते किंवा आई म्हणते अरे हा ते तुमचं चालू दे, मी काही त्याच्यात येणार नाही. सो त्यामुळे असं वाटलं की ते आयुष्य अत्यंत स्ट्रगल, कष्ट, रोजचे सॅक्रिफायसेस याचं आयुष्य आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन आपण एक केलं पाहिजे. एक. आणि दुसरं, जशी गोष्ट पूर्ण झाली तसे त्याला अनेक जणांनी सोबत केली, साथ केली, ती आकाराला आली. आणि आई हे असं नातं आहे जे माझ्यासाठी स्वतःसाठी खूप जवळचं नातं आहे, अतिशय जवळचं आहे. आणि त्याला आत्तापर्यंत कुठल्याच पद्धतीच्या लिखाणातनं मी कन्फ्रंट केलं नव्हतं, म्हणजे कुठल्याच पद्धतीच्या लिखाणातनं ते आलं नव्हतं. म्हणजे नवरा बायको हे एक आलं होतं, स्वप्न हे एक आलं होतं, भूमिकासारख्या नाटकातनं एक सिरियस कास्ट हा मुद्दा आला होता. पण आई हे इतकं महत्वाचं नातं कधीच आलं नव्हतं. मला असं वाटलं की त्याला डेफिनेटली आपण ऍड्रेस केलं पाहिजे. आणि जर तू बघितलंस तर मराठीमध्ये फार सुंदर परंपरा आहे. ज्या चित्रपटाला पहिलं राष्ट्रपती पदक मिळालं त्याचं नाव श्यामची आई आहे. सो आपली सगळी घोडदौड जी आहे ती आईपासूनच सुरू झालेली आहे. मग आत्मविश्वास सारखा सिनेमा असेल, आई सारखा सिनेमा असेल, परत आता 2 वर्षापूर्वी सुजयनी श्यामची आई केला होता. तर आई हा कायम एक महत्वाचा फॅक्टर राहिलेला आहे. आणि मला असं वाटलं की पहिल्या चित्रपटाची सुरुवात ही आईच्या आशीर्वादाशिवाय अजून काय चांगली असू शकेल, त्यामुळे त्याची सुरुवात आईकडनंच केलेली. क्या बात आहे. रेणुकाताई, तुम्ही स्क्रिप्ट ऐकल्यानंतर तुमचा काय पहिला प्रश्न होता? आधी म्हणजे मला तर स्क्रिप्ट ऐकल्यानंतर थोडीशी मी निशब्दच झाले होते कारण खूप म्हणजे अशी घालमेल चालू होती भावनांची ऍक्च्युली. कारण खूप छान, सुंदर, टचिंग असा चित्रपट आहे. म्हणजे त्यांनी लिहिलायच इतका सुंदर की तो मला दिसला असा, आणि त्यामुळे ते सगळे भावना त्या सगळ्या मी अनुभवल्या आणि मला खूपच मजा वाटली त्याची. कारण ते आहे तसं बघितलं तर त्याच्यामध्ये भावना, हृदयस्पर्शी तर असतंच नातं आपलं आई बरोबरचं, पण ऍट द सेम टाइम ते असं मजेदार पण आहे, खूप मजेदार आहे. आणि त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठल्याही इतर नात्यामध्ये तुम्ही शेअर करू शकत नाही, तर ते पण एक आपल्याला अनुभवायला मिळतं, माहिती आहे ना. सो पहिल्यांदा ऐकून मला असं वाटलं की वा यार, मस्त लिहिलंय ह्यांनी आणि खरंच ह्याचा चित्रपट व्हायलाच पाहिजे. आणि मला खूप आनंद झाला की तो माझ्याकडे आला त्या आईच्या भूमिकेसाठी, तर मला मजाच आली. दिग्दर्शक म्हणून ही लेखकावरची जबाबदारी काय, म्हणजे कसं जास्त चॅलेंजिंग काय वाटलं, किंवा सेटवरचा दिग्दर्शक म्हणून असणारा क्षितिज आणि त्याच्या मागे लेखक म्हणून असणारा क्षितिज, हे तो एक संघर्ष कसा होता? नाही, तो संघर्ष रोज चालूच असायचा. आणि मला एक असं लक्षात आलं की लेखक जो आहे तो ते विमान रनवे पर्यंत घेऊन जातो, पण ते विमान नीट उडवायची जबाबदारी ही दिग्दर्शकाचीच असते. त्यामुळे ती मला जाणीव सेटवर आल्यानंतर झाली. आणि दुसरं, एकदा तुम्ही कागदावर लिहून दिलं किंवा काय आता लॅपटॉपवर लिहून दिलं की तसा लेखकाचा एक तो थोडा लांबून ते बघतो कसं चाललंय. कधी कधी तो मजाही बघतो की अरे मी लिहिलंय आणि ह्यांना जमत नाहीये, असंही बऱ्याच लेखकांना असतं की अरे होत नाही, त्यांना आता कळेल की हे किती अवघड आहे, असंही असतं. किंवा कधी कधी हे असतं की अरे शिट यार, मी असं म्हणलं होतं, ह्यांनी असं का केलं. तर ते असं खूप कुरबुरी लेखकांचे चालूच असतात, ज्या माझ्याही काही काही ठिकाणी चालू असायच्या. पण दिग्दर्शक झाल्यानंतर मला कळलं की
या आता म्हणजे तुमचंही स्वागत आता मैदानात आहे. आणि मी मागे एका ठिकाणी म्हटलं तसं की माझ्या सगळ्या दिग्दर्शक मित्रांबद्दल मला खूप रिस्पेक्ट वाढला. कारण मला लक्षात आलं की गड्या हे सोपं काम नाहीये, म्हणजे हे अवघड काम आहे. कारण रोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक 20-25 चॅलेंजेस दिली जातात की आज शूट आहे 9 ते 9, बरोबर आहे, पण ना 8:30 वाजता ती अमुक एक गोष्ट ती थांबणार आहे, किंवा सकाळी 9 वाजता हे जे ज्यांचं घर आपल्याला हवंय त्यांना कुठेतरी 2 तास बाहेर जायचंय. हे प्रॉब्लेम लेखकाला कधीच येत नाहीत, हे प्रॉब्लेम दिग्दर्शक झाल्यावरच येतात. किंवा आता इथे लाईट चाललाय, इथे आपल्याकडे लिमिटेडच वेळ आहे, इकडे आपल्याकडे अमुक गोष्ट टेक्निकली ही गोष्ट नाहीये. अशा असंख्य गोष्टी ज्याची आपण कधीच कल्पना केलेली नाही त्या रोज सेटवर घडत असतात. तर त्याची मला प्रचंड उत्सुकता, फॅसिनेशन हे सगळं या कालावधीत आलं. आणि दुसरं, लेखक म्हणून कायम तुम्हाला एक अभिमान असतो की तुम्ही नवीन पात्र जन्माला घालताय. हा एक कायम मोठा भाग असतो की इट्स अ प्राऊड फिलिंग की यू आर द पेरेंट ऑफ दॅट कॅरेक्टर. पण जेव्हा रेणुकाताई असेल, अभिनय असेल, ऋता असतील, किंवा या फिल्म निर्मिती त्यांचा एक खूप छान रोल आहे, जेव्हा ते पडद्यावर साकारतात ना, तेव्हा ते त्याच्यामध्ये जे मॅजिक आणतात ना, ते सगळ्यात पहिले प्रेक्षक म्हणून अनुभवण्याची मजा दिग्दर्शकाला मिळते. म्हणजे कधी कधी मी कट म्हणायचं विसरून जायचो, कारण मी त्याच्यात एवढा जायचो बघत बघत की मला असं वाटायचं काय सुंदर चाललंय. आणि मग असिस्टंट म्हणायचं सर ते ऍक्च्युली शॉर्ट झालाय. मी म्हटलं थांब रे, काय फरक आहे, कधी आपल्याला बघायला मिळणार नाही तर असं. सो त्यामुळे ती अतिशय रंजक प्रोसेस होती. आणि दुसरं, आय कांट वेट टू गेट बॅक ऑन सेट असं झालंय मला. म्हणजे मला परत सेटवर जायची आता इच्छा झाली. एकदा मला ती आता चटक लागली आहे, त्यामुळे परत लवकरात लवकर करायची इच्छा आहे. क्या बात आहे. नाही आम्हाला आवडेल की दिग्दर्शक म्हणून सुद्धा अजून असे वेगवेगळे सिनेमे पाहायला आवडतील आम्हाला. खरंच खूप चांगला दिग्दर्शक आहे क्षितिज. हे मी खरंच म्हणजे उगाच तो माझ्या बरोबर आहे म्हणून मी सांगत नाहीये, पण एक लेखक म्हणून त्याचं काम मला नेहमीच आवडलंय. पण सगळेच चांगले लेखक चांगले दिग्दर्शक असतातच असं नाही, पण हा खरंच खूप खूप चांगला दिग्दर्शक आहे. आणि उलट त्यांनी त्याच्या लिखाणावर सुद्धा अत्यंत चांगले संस्कार केलेत दिग्दर्शक म्हणून असं मी म्हणेन. कारण एक आईची स्थिती आणि एका लेखकाची आणि एका दिग्दर्शकाची स्थिती एकसारखीच असते की आपण एक मूल वाढवतो आणि ते वेगळंच होतं. ही लेखकाची स्थिती जी अनेक आयांना फेस करावी लागते की अरे असं कसं झालं. आणि दिग्दर्शक जो असतो तो खरं म्हणजे सगळ्यांचे इगोज बॅलन्स करून सगळ्यांच्या कलांनी त्याचंच म्हणणं पूर्ण करवतो. त्यामुळे त्या पद्धतीची आई दिग्दर्शक असते. सो बट इट वॉज ग्रेट. ताई मला याच नोटवर आवडेल विचारायचं, असं आता त्यांनी मगाशी सांगितलं की दिग्दर्शक म्हणून पहिल्या अशा खूप गोष्टी कळल्या आणि सगळं काही कळलं, पण ज्यावेळेला तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आला तेव्हा एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला अशा काय पहिल्या नव्या गोष्टी कळल्या की अच्छा हे असं पण असतं. म्हणजे ते पहिलं प्रमोशन असू देत किंवा फोटोशूट असू देत पहिलं, किंवा पहिली ऑडिशन, लुक टेस्ट, तर ते तुम्हाला काय आठवणी आहेत? म्हणजे ना मला खरं म्हणजे लकीली माझ्यासाठी जो कॅमेरा आहे त्याचं मला कधीच दडपण असं आलं नाही. हे म्हणजे मी कॅमेऱ्याच्या समोर नेहमीच सहज होते, त्यामुळे ते मला शिकावं लागलं नाही. पण कॅमेरा हा अगदी खूप बारीक गोष्टी कॅप्चर करतो हे मला शिकावं लागलं. कारण आपण एक नाटकातून आलेले लोक आहोत ना, तर ते खूप ॲनिमेटेड असतात, त्यांना सवय असते प्रोजेक्ट करण्याची. तर ह्या कॅमेरा समोर जरा कमी केलेलं सुद्धा चालतं हे शिकणं फार महत्वाचं होतं. नो. आणि म्हणजे सहकलाकारांबरोबर आता मी तुझ्याबरोबर बोलतेय तर अनेकदा असं मला इकडे बघून तुझ्याकडे बोलावं लागायचं. ते कॅमेरामध्ये बरोबर दिसतं पण आपल्याला ते म्हणजे ऑड वाटायचं, ते मला शिकावं लागलं. तर ते सगळ्या तंत्रज्ञानाने मला खूप शिकवलं माहिती आहे ना. आणि ती म्हणजे शिकण्याची मला खूप लहानपणापासून सवय आहे नवीन गोष्टी, की फक्त माझंच काम मी करते असं नाही. मला आवडतं हे सगळं शिकायला की बाबा साऊंड, मग त्याचं रेकॉर्डिंग कसं होतं, किंवा कॅमेरामध्ये त्याच्या मागचं लेन्सिंग कसं असतं, मग ह्या लेन्सला तुम्ही किती केलेलं चालतं वगैरे, हे मी नेहमी प्रश्न विचारून शिकत आले. त्यामुळे तसं म्हटलं तर मी प्रशिक्षित अभिनेत्रीच नाहीये. ह्याच सगळ्या गोष्टी लोकांकडून शिकून मी अभिनय तसं शिकत गेले. अनुभवाने जरा तो व्यवस्थित होत गेला असं मी म्हणेन. पण मेन म्हणजे की कॅमेऱ्याचं धडपण मला नव्हतं, हे आता मला माहित नाही, कृपाच आहे असं म्हणायला लागेल.
मला असं वाटतं ते दडपण न असण्याचं एक कारण असं पण आहे की ती वास्तविक जशी आयुष्यात आहे ना ती तेवढीच सहज कॅमेऱ्यासमोर आहे. म्हणजे असं कॅमेरा समोर येण्यासाठी ती वेगळं काही करत नाही. ते आपण ज्याला म्हणतो ना की एक सहज सुलभ तिचं स्थित्यंतर होतं की आता ओके आता हे फिल्मसाठी करायचंय का ओके, पण त्याच्यामध्ये एक मॅजिक आणणं जे असतं डोळ्यांमध्ये असेल, हसण्यामध्ये असेल, जेस्चर्समध्ये असेल, ते ती इतकं सहज सुलभ करते की असं वाटते की ती ते करते आणि आपण कॅप्चर करतोय. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की जंगलामध्ये तुम्ही प्राण्यांना बघता की ते त्यांच्या हॅबिटेटमध्ये असतात, यू आर जस्ट कॅप्चरिंग देअर मोमेंट्स. तर मला ग्रेट ऍक्टर्सचं कायम ते वाटतं की दे आर इन देअर एलिमेंट अँड यू आर जस्ट कॅप्चरिंग दॅट. तर तसं मला चांगल्या अभिनेत्या प्रश्नच नाही. चांगला दिग्दर्शक. नाही प्रश्न. मी ह्याचं श्रेय अभिनय वगैरे ठीक आहे, पण आपण ना नेहमी आता तू आमची मुलाखत घेतेस किंवा क्षितिजची घेतेस कारण तो लेखक दिग्दर्शक आहे, पण एका चित्रपटासाठी आणि अभिनय चांगला येण्यासाठी इतके सगळे लोक असतात त्याच्या पाठी, तर ते सगळं ऍक्च्युली श्रेय त्यांचं आहे. साधारण 150 लोक असतात आमच्या सेटवर आणि सगळ्यांचा छोटा किंवा मोठा सहभाग वाटा असतो. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत की आपण म्हणजे जे काय काम करत असतो ते कॉस्च्युम्स म्हणा किंवा म्हणजे कायाकल्प आपला होतो कधी कधी कॉस्च्युम ठरवल्यानंतर किंवा रंगभूषा केल्यानंतर, केशभूषा केल्यानंतर वगैरे. त्यामुळे अनेक अशा गोष्टी आहेत जे मदतनीस आपले आहेत, त्यांच्यामुळे आपला अभिनय असा सहज वाटतो आणि आपण त्याचं श्रेय घेऊन मोकळे होतो. पण खरं म्हणजे श्रेय ते सगळ्यांचं. पण उत्तर आई आणि मुलाच्या नात्यावरचा सुद्धा हा सिनेमा आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच अजून गोष्टी पण पाहायला मिळणार आहेत. पण ना आईचं ना घराघरामध्ये प्रत्येकाच्या घरात हे ऐकायला मिळतं एक वाक्य की आईचं असतं की हे मी आहे म्हणून करते, जे तुम्ही सिनेमामध्ये सुद्धा अगदी. आणि मुलींसाठी स्पेशली अनेकदा असं आई म्हणते की तू जेव्हा आई होशील ना तेव्हा तुला मला पण तुम्हालाही हे ऐकायला लागणार. पण आता अशी कुठची गोष्ट आहे की जे तेव्हा आई तुमची म्हणलं की तू जेव्हा आई होशील तेव्हा तुला कळलं आणि आता जेव्हा तुम्ही खरंच आई झाला तेव्हा तुम्हाला ती गोष्ट कळली? हो, अशी अनेक उत्तरं मिळाले. नाही म्हणजे मी नेहमीच आईला म्हणायची लहानपणी की तू एवढी काळजी का करतेस आमची, का असं सतत म्हणजे तुला वाटतं की काय म्हणजे आज दिवसभरात काय झालं ते विचारत बसतेस. ह्या ज्या गोष्टी आहेत ते आता मी जेव्हा करते आणि मला असं वाटतं की त्या महत्वाच्या आहेत तेव्हा मला कळतं की आई का करत असेल. आणि एक जनरलीच म्हणजे मला नाही वाटत की आई झाल्यानंतर एकही असा क्षण आहे जिथे आपण मुलांबद्दल विचार करत नसतो. तो कप्पा कधीही बंद नसतो. त्यामुळे त्याची एक जी काय सवय असते ना ती आता आई झाल्यानंतरच मला कळते की माझी आई कशातून गेली असेल, काय स्टेजेस ना. आता माझे पहिल्यांदा जेव्हा माझ्या मुलांना बाहेर उशिरापर्यंत थांबायचं होतं तेव्हा मी कट टू फ्लॅशबॅकला गेले की अरे हो मी कशी भांडले होते आई बरोबर की का मला जाऊ देत नाहीयेस किंवा आणि ह्या गोष्टी आपल्याला इतक्या म्हणजे विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात अनेक गोष्टींचे. तर त्याची आता म्हणजे ते जे काही धन्यवाद आहेत ते मी आता तिला देते. घरामध्ये कसा कोणता डायलॉग आहे की जो सिनेमामध्ये पण वापरलाय किंवा एक घरातली एक गोष्ट जी ह्याच्यामध्ये सुद्धा आहे? माझी आई सरप्राइझिंगली ना ती आम्ही हेडफोन घालून बसलेलो असतो ती तिला भयंकर चिडते ती. आणि ती म्हणते की मी बोलत असताना तुम्ही सतत ते हेडफोन घातलेले असतात आणि ते हेडफोनचं कुंपण असतं तुमच्या कानाला, तर ते हेडफोनचं कुंपण हे तिचा शब्दप्रयोग आहे तो आम्ही फिल्ममध्ये वापरलाय की सतत ते हेडफोनचं कुंपण कानाला घालून बसलेले असतात. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की ती एका रूम मधनं म्हणत असते की अरे जेवण तयार आहे किंवा अमुक केलंय किंवा चहा घ्यायला तरी या, आणि तीनही जण हेडफोनवर असतात त्यामुळे कोणालाच ते ऐकू जात नाही. तर शेवटी ती येऊन ना असा चहाचा चटका देते हळूच, तर तेव्हा लोकांशी ती भानावर येतात. ते पण आमच्या फिल्ममध्ये आहे की ती येऊन त्याला ती आधी कॉफी तो मागतो तर आई त्याला म्हणते की तू कॅफेत बरा तिथे जाऊन घेतोस कॉफी, म्हणजे 1 ब्लॅक कॉफी फॉर निनाद असं म्हटल्यानंतर तू जाऊन घेतोस ना, इथे तुला आईने आणून द्यायला पाहिजे. मग ती आणून नुसती नाही देत, ती त्याच्या पायाला चटका देते की तुला कळलं पाहिजे की मी इथपर्यंत आली हे आणायला. सो अशा खूप गोष्टी ज्या आमच्या घरात होतात ज्या फिल्ममध्ये होत आहेत आणि ज्या प्रत्येक घरात होत आहेत. घरापासूनच सुरू झाली. अगदी 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 अगदी. उत्तरच्या निमित्ताने एक आज काय सांगायला आवडेल की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अशा एखाद्या टप्प्यावरती पडलेला प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला मिळालं आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की ओके ह्यामुळे आता हा टर्निंग पॉईंट ठरलाय किंवा ह्यामुळे आता खूप काहीतरी बदलणार आहे? मला एक हे सांगायला नक्की आवडेल की आपल्या आयुष्यात पडलेल्या बऱ्याच प्रश्नांचं उत्तर हे आपल्या जवळच्या माणसांकडे असतं, फक्त आपण ते विचारत नाही.
तर मला असं वाटतं ते विचारायची संधी हा सिनेमा बऱ्याच लोकांना देईल आणि तो एक अत्यंत सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह बदल लोकांच्या मनामध्ये नक्की तयार होईल. समाजामध्ये होईल वगैरे हे फार पुढचं बाब झाली, पण ऍटलिस्ट लोक एकमेकांशी भेटून हे बोलतील तरी. म्हणजे मी खात्रीने सांगू शकतो की जेव्हा एक आई आणि मुलगी किंवा आई आणि मुलगा एकत्र हा सिनेमा पाहतील तेव्हा त्यांच्यामध्ये जी विचारांची किंवा भावनांची देवाणघेवाण होईल ती त्यांना आयुष्यभर पुरणारी असेल. एवढं आम्ही नक्की खात्रीने सांगू शकतो. तेवढा अनुभव संपन्न सिनेमा नक्की झालेला आहे. तर मला नेहमी असं वाटतं की मराठी सिनेमाला एक खूप अशी परंपरा आहे खूप चांगली की ज्याच्यामध्ये फक्त मनोरंजन किंवा फक्त काहीतरी हायपर सिनेमॅटिक न करता त्या वेळेच्या जगण्याबद्दल बोलणाऱ्या कलाकृती खूप नावाजल्या गेल्यात. म्हणजे उंबरठासारखी कलाकृती आहे, सिंहासन सारखी कलाकृती आहे. अगदी मला माझ्या आवडीच्या कलाकृती लेटेस्ट सांगायची तर उत्तरायण सारखी फिल्म होती. ताईनी रीटा जी गेली होती ती ऑल टाइम फेवरेट फिल्म्स मधली माझी, कारण त्याच्या स्त्रीत्वाचे जे पैलू होते ते मराठीत खूप कमी फिल्म्समध्ये दिसलेत. तर त्याच लिनिएज मधला मला उत्तर वाटतो की ज्याच्यामध्ये आजची पात्र आहेत, आजच्या घटना आहेत, त्यांचे आजचे संघर्ष आहेत आणि आजचं उत्तर आहे. तर हे सगळं आजचं असल्यामुळे त्याला एक मजा आहे. मी तर म्हणजे उत्सुक आहे की माझी मुलं बघतील हा चित्रपट, काय काय गोष्टी कळतील त्यांना. म्हणजे मला खरंच मुलांच्या बाबतीत खूपच वाटतं की ते जे काही मुली निदान थोड्याशा तरी मोकळेपणाने बोलतात तरी, पण मुलगे जे आहेत ना ते खूप आत ठेवतात. त्यांच्या सगळ्या भावना ज्या आहेत खूप प्रेम खूप असतं, पण व्यक्त करायची म्हणजे समाजच मुभा देते आपल्याकडे. त्यामुळे ते मला वाटतं कुठेतरी उत्तर ह्या चित्रपटात दाखवलेलं आहे तसंच. आणि ते बघितल्यानंतरचं जे संभाषण आहे ते जर आपण ऐकू शकलो तर खूपच मजा आली असते. पण मला क्षितेश सर तुम्हाला विचारायचं आहे की सिनेमाच्या निमित्ताने तुमची भेट झाली, तुम्ही आधी कदाचित भेटला असाल, पण तरी सुद्धा एक अशी ती फॅन मुवमेंट असते ना की ओके रेणुका शहाणे यांना भेटायचंय, हे जे एक ती फॅन मुवमेंट तुमची डेफिनेटली झाली असणार आहे. आज त्या निमित्ताने एक छान प्रश्न त्यांना विचारायचा असेल तर काय विचार? नाही, मला एक रेणुका ताईंनी खूप भारी मेसेज पाठवला होता. तिला मी 2 वर्षापूर्वी वाढदिवसाला मेसेज केला की विश यू व्हेरी हॅपी बर्थडे वगैरे. तर ती म्हणाली अरे आपल्या सिनेमाचं काय आहे, कारण आता काय आहे, आता अजून काही वर्ष गेली तर मी आईने आजीचा रोल करेन. तर मी तिला तेव्हाही हे म्हणलं की कधीच असं होणार नाही, कारण तुझं वय किती झालं तरी तू आईच दिसशील. तर त्यामुळे मला प्रश्न नाही विचारला, मला ऍक्च्युली थँक्यू म्हणायचे. कारण ना आम्ही काम करताना कायम बिलीवर शोधत असतो, आणि जेव्हा तुम्ही एका वाटेवरनं चालताय तेव्हा तुम्हाला दुसरा माणूस जर मिळाला आणि तो चांगला मिळाला, मोठा मिळाला, तर तुमचा स्वतःच्या कल्पनेवरचा विश्वास आणखीन दृढ होतो. तर रेणुकाताई इज वन ऑफ द फर्स्ट बिलिव्हर्स इन दिस स्टोरी. तर त्यामुळे मला तिला थँक्यू म्हणायचं. कारण काय होतं, एखाद्या नटासाठी हे फार सोपं असतं की हे 4 प्रोजेक्ट आहेत, यातलं एक आता हे करूया, आणि मग पुढच्या डेट्स काय आहेत, पुढचं अमुक काय, पुढचं एक चालूच असतं काम, आणि त्यात काही चुकीचं नाही. पण लेखक दिग्दर्शका इतकंच एखाद्या कामामध्ये इन्व्हेस्टेड राहणं असं करणारे अभिनेते खूप कमी आहेत, खूपच कमी आहेत. आणि माझं सुदैव असं आहे की मला माझ्या बहुतांश कामांना तसे अभिनेते मिळालेत. आणि उत्तर हे त्याचं सगळ्यात मोठं एक्झाम्पल आहे, कारण 7 वर्ष या गोष्टीवर, या कथेवर, या पटकथेवर आम्ही काम करून इथपर्यंत आलोय. तर त्यामुळे तिला थँक्यू म्हणण्याची सगळ्यात सुवर्ण संधी आहे असं मी म्हणेन. क्या बात आहे. मला पण क्षितिजला थँक्यू म्हणायचं आहे, कारण आपल्याकडे नाही म्हटलं तरी महत्वाच्या ज्या भूमिका असतात, मेन रोल्स, ते युजली म्हणजे जे यंग लोक असतात, डॅशिंग यंग लोक असतात, त्यांना जातात. त्यामुळे ही अशी एक भूमिका त्याच्या पहिल्याच चित्रपटात एकतर आई मुलगा हे नातं एक्सप्लोर करणं आणि मला हा रोल देणं, हे मला खरंच खूप मोठी गोष्ट वाटते, आणि त्याच्याबद्दल धन्यवाद क्षितिज. तुम्ही आता यंगस्टर्स म्हणाला तर ऋता आहे आणि अभिनय आहे, क्षितिज सर सुद्धा. पण या सगळ्यांबरोबर काम करताना असं एका पॉइंटला कुठे वाटलं का की आता आपण खरंच सिनियर झालोय? ऍक्च्युली मला ना ते यंग करतात, ही मुलं जे आहेत ना, खरंच म्हणजे मला विसर पडतो की आपण किती सिनियर आहोत. आणि मला त्याचीच गंमत खूप वाटते की त्यांच्याबरोबर वावरताना, त्यांच्याबरोबर काम करताना मला ही जाणीवच होत नाही की माझं वय वाढलंय. आणि ती एक गंमत आहे. आणि एक दुसरी पण गंमत आहे, मला अभिनय आणि ऋता दोघांबद्दल हेच वाटतं की ते दोघंही जरा ओल्ड सोल्स आहेत.
त्यांना पूर्वीच्या काही गोष्टी, गाणी, वावर कसं असावं हे खूप पूर्वीच्या काळात जसे आम्ही होतो तसेच ते आहेत. इनफॅक्ट मला असं वाटतं की ते ह्या विश्वात जर आउट ऑफ प्लेस असतील बहुतेक आजच्या नवीन युगात. कारण ऋता पण म्हणजे ती कितीही म्हणजे इतकी अशी आजच्या काळातली मुलगी असून तिचे जे विचार आहेत आणि जे तिची आवडी निवडी आहेत ती फारच म्हणजे असं आम्ही त्यामुळे तासन तास गप्पा मारू शकतो. असं कुठे मला असं जाणीव होत नाही की आपण फार वेगळ्या जनरेशनचे आहोत वगैरे. आणि हा ऍक्च्युली तसं म्हणायला गेलं तर हा आमचा जो होता तो एक जेन्झी सेट होता. म्हणजे काय, आता तू रेणुकाताईला म्हणलीस की तू सिनियर, तर तिच्या खालोखाल काय वयानुसार मी असेल, माझ्या खालोखाल ऋता असेल, मग अभिनय असेल. पण आता अभिनय ही सुपर सिनियर वाटावा असा आमचा एक असिस्टंट डिरेक्टर होता. तर त्याचा म्हणजे तो जेव्हा आला सेटवर तेव्हा मी त्याला म्हणलं काय तुझं वय काय वगैरे, तर तो म्हणला माझा जन्म सर 2006 सालचा आहे. तर मी त्याला म्हणलं तू जा इथून, कारण मी म्हणलं मला हे सहन नाही होते की 2000 नंतर जन्मलेली व्यक्ती माझ्या सेटवर आहे. म्हणलं माझं शिक्षण झालं होतं तू जन्माला आलास तेव्हा. नाही मला काम 17-18 वर्षाचा मुलगा होता. तर अशी ना एक जेन्झीज सगळे होते आणि त्यामुळे ना कोणाला जुनं वाटायचा काही संभवच नव्हता. कारण प्रत्येकासाठी प्रत्येक गोष्ट इन अ वे नवीन होती. आणि ह्या स्क्रिप्टची मजा आणखीन एक अशी आहे की यातली जी जेन्झी कॅरेक्टर आहेत दोघंही, अभिनय आणि ऋता, त्यांचा जो लिंगो आहे, त्यांचं जे वागणं बोलणं आहे ते मला ह्या सगळ्या जेन्झी एडीजनी करेक्ट केलेलं आहे. म्हणजे त्याला म्हणलं हे ते आमच्यात असं नसतं, म्हणजे फ्लेक्स शब्द ह्याला नाही वापरत, डेल्युलू ह्याला नाही वापरत, मग ते लव असं नाही असं काहीतरी असं दाखवतात वगैरे. हा, ते हे सगळं त्यांनी मला म्हणलं अच्छा बरोबर ठीक आहे, हे सगळं मला नव्यानेच रोज गोष्टी कळतायत. सो ते मला नवीन ती लँग्वेज शिकायला पण मला खूपच मजा आली. किंवा आता ते कॉलेजमध्ये EV सारख्या स्कूटर आहेत त्याच्यावरनं ते चालत येतात. तर या सगळ्या गोष्टी आम्ही मराठी सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा करून बघितल्यात. तर त्याची मजा आली. कॉलेजमध्ये असंख्य तरुण मुलं होती जी सेटवर यायची, भाग घ्यायची शूटिंगमध्ये, आम्हाला मदत करायची. सो इट वॉज अ यंग एनर्जी एक्सचेंज. त्यामुळे आम्हाला खूपच मजा आली करताना. क्या बात आहे. आता लेखन तर सुरूच आहे, लेखक म्हणून आम्हाला माहितीच आहात तुम्ही, पण आता दिग्दर्शक म्हणून सुद्धा पुढचा टप्पा काय आता? पुढचा टप्पा हा आहे की आधी 12 डिसेंबरचा निकाल काय लागतो ते बघूया. 12 डिसेंबरला एकदा सगळी उत्तरं चांगली मिळाली की मग पुढचा टप्पा आखलेला आहे, त्यानुसार वाटचाल करू. पण अगदी खरं सांगायचं तर लिहिलेल्या कामांपेक्षा काहीशी जास्त उत्सुकता यावेळेला आहे. कारण हे कम्प्लीट नवीन माझ्यासाठी रोल चेंज आहे पूर्ण. आणि तो रोल पण तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच मनापासून केलेला आहे. त्यामुळे वी आर ऑल होपिंग की लोकांनाही ते तेवढंच आवडेल. लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि ताई, एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही अनेक सिनेमे केलेले आहेत, पण उत्तर हा सिनेमा तुम्हाला कसा वाटतो? म्हणजे इमोशनली चॅलेंजिंग जास्त वाटतो की एक नवीन प्रयोग वाटतो? काय वाटतं तुम्हाला अभिनेत्री म्हणून? नाही, इमोशनली चॅलेंजिंग मला सगळ्यात आव्हानात्मक हेच वाटलंय ह्या चित्रपटात की रेणुका शहाणे आई म्हणून आणि उमा भालेराव उत्तर मधली ह्यातला अंतर पण दाखवायचंय आणि एका अर्थी सगळ्या आयांचं साम्य पण दाखवायचंय. तर हा अगदी बारीक गोष्ट आहे ती, पण तरी ती महत्वाची आहे. कारण अनेक गोष्टी मी जशा करत होते उमा भालेराव म्हणून तशाच मी माझ्या जीवनात करेनच असं नाही, पण लोकांना ते बिलिव्हेबल वाटलं पाहिजे की ही अगदी रोजच असंच करत असेल. तर त्यामुळे ते आव्हान होतं. आणि अर्थात मला वाटतं की डेफिनेटली तो एक भावनिक तर आहेच चित्रपट, म्हणजे तो पूर्ण इमोशन्सचाच चित्रपट असल्यामुळे त्याचे अनेकदा म्हणजे मला असं जाणवतं की डबिंगच्या नंतर, माझं डबिंग संपल्यानंतर मी 5-1 मिनिटं अशीच बसले होते. कारण तो एक वेगळा, आता बघितल्यानंतर तुला कळेल का ते, पण डेफिनेटली असे अनेक क्षण होते जिथे असं वाटतं आपण पण आपल्या आईबद्दल विचार करून काही गोष्टी आठवतात आणि मग आपण तसं रिॲक्ट होतो. तर ते करता करता ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात. म्हणजे ते मला वाटतं लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि ते नक्की अगदीच. मला संपायच्या आधी तुला एक 2 प्रश्न विचारायचे. 2 प्रश्न. एक म्हणजे ह्या पोस्टरवर जर तुझ्या आईचा फोटो इथे असता आणि तू असतीस तर याची टॅगलाईन काय असती? हा पहिला प्रश्न. आणि दुसरं, तुला कॅमेरा समोर आईला काय सांगायचंय जे तू नॉर्मल आयुष्यात सांगू शकत नाहीस? असं तर मी आईला रोज सांगते. पण आता काय सांगायचं की बाबा काय मी फॉर एक्झाम्पल दुपारी व्यवस्थित जेवली, फॉर एक्झाम्पल असं असेल किंवा आज यायला उशीर होणार आहे, पण अशी कुठली गोष्ट आहे जी लार्जली आईला सांगितलेली नाही आहे?
अशी खरंच नाही, कारण आई माझी एक तर मी एकुलती एक आहे, त्याच्यामुळे माझी आई खूप जास्त जवळची आहे माझ्यासाठी. सगळ्या गोष्टी आईला माहिती असतात. म्हणजे अगदी आता इथे इंटरव्ह्यू सुरू करायच्या आधी पण एक आईचा मेसेज असतो की झालंय का, सुरू केलंय का, सगळ्याच म्हणजे अपडेट्स असतात आईला असं. पण थँक्यू मी तिला आधेमध्ये म्हणत असते. पण मला वाटतं तुम्ही इतकी छान संधी दिली तर कॅमेऱ्यासमोर तिला थँक्यू म्हणायचं मी चान्स नाही सोडणार. ताई, थँक्यू सो मच. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये कायम सपोर्ट करत आली आहेस. म्हणजे माझ्या शिक्षणापासून ते मी हे क्षेत्र निवडण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीतला तुझा सपोर्ट हा आत्तापर्यंत कायम आहे. आणि फक्त ह्या क्षेत्रासाठी नाही, ती मला कायम सांगत असते की हे सोडून अजूनही गोष्टी शिकून घे. म्हणजे आत्ता हातात वेळ आहे तुझ्या तर खूप गोष्टी शिकून घे. म्हणजे मी कथकही शिकते, मला अजूनही बाकीच्याही आवडीनिवडी आहेत. तर तिचं असं असतं की तुला वेळ मिळतोय तर शिकून घे. सगळ्या कला आपल्याला आल्या पाहिजेत, कलाही कधी वाया नाही जात. त्याच्यामुळे जसा तुझा प्रत्येक वेळी मला सपोर्ट असतो तो कायम नेहमी तसाच राहील मला माहिती आहे. आणि त्याला मी कधी तडा नाही जाऊ देणार. आणि तुझी सगळी स्वप्न मी पूर्ण करायचा कायम प्रयत्न करेन. सुपर. आणि ही टॅगलाईन असेल का अजून काही वेगळी असेल? आईला माहित असतं. मी म्हणेन आईला माहित असतंच. अमेझिंग, मस्त. आईला सगळंच माहिती असतं म्हणजे. आणि ते लपवता नाहीये, म्हणजे ते डोळ्यातून कळतच. म्हणजे काही अगदी लहानची जरी गोष्ट असेल तरी ते समजतं तिला. येस. आणि या सिनेमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल असं कायम म्हणतात. तर हे मला वाटतं हे खरंच खूप सगळ्यात. येस. आणि हे मला वाटतं प्रेक्षकांसाठी पण खूप स्पेशल असणार आहे. कारण का ह्यात जे काही प्रयोग होणार आहेत वेगवेगळे, इव्हन टीजर पासून, म्हणजे राईट फ्रॉम टीजर मला आवडेल सांगायला की अनेकदा असं होतं की टीजरमध्ये ना चेहरे पाहून प्रेक्षकांचं एक असं मत होतं की अच्छा ओके हे कलाकार आहेत का तर आपण बघायला पाहिजे किंवा असं. पण टीजरमध्ये चेहरे न दाखवता फक्त त्या नरेशन मधून ते लोकांसमोर आणणं हे पण एक खूप मोठा प्रयोग आहे. म्हणजे हे चॅलेंजिंग आहे. आणि गाणी खूप छान गाजतायत, कलाकार इतके उत्तम आहेत, कथानक खूप छान आहे. तर मला वाटतं प्रत्येक गोष्टीवरची एक टिक ऑलरेडी झालेली आहे. आता छान हाऊसफुलचे बोर्ड लागू देत सगळे थिएटर्सच्या बाहेर. आणि विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. आणि असेच छान नवीन नवीन सिनेमा घेऊन आमच्या भेटीला येत राहा. आम्हाला आवडेल दिग्दर्शक म्हणून सुद्धा पाहायला. थँक्यू सो मच. नक्की. तुमच्याबद्दल कायच बोलू, आम्हाला तुमचा अभिनय पाहायला कायमच आवडतं. म्हणजे आता रिसेंटली अभिनयाला पण पहा. वा. अमेझिंग. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.